नमस्कार. देवेंद्र फडणवीस काहीच का करत नाही? ये देवा भाऊ कुछ करते क्यों नहीं? मला त्या जाहिरातीसारखं वाटतं, कुछ लेते क्यों नहीं. सर्दी जुकाम ऐसा कुछ हुआ तो कुछ लेते क्यों नहीं, तसं देवेंद्र कुछ करते क्यों नहीं हा एकच प्रश्न सगळ्यांना पडतो. आता हे काहीतरी करणं म्हणजे काय? तर तिकडं बघा ना, त्या उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ कसं करतात तसं करा ना, ते जसं करतात तसं तुम्ही करा ना, असं म्हणणारी माणसं देवेंद्र फडणवीसांच्याकडून बुलडोझरची कारवाई करणं अपेक्षित धरतात. देवेंद्र फडणवीसांच्याकडून उद्ध्वस्त करण्याची कारवाई करणं अपेक्षित धरतात. देवेंद्र फडणवीसांच्याकडून एन्काउंटर करण्याची कारवाई करणं अपेक्षित धरतात. आणि देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थी लोकांना, त्यांच्या विरोधातील लोक, तुमचं देवेंद्र काहीच कसं करत नाही आम्हाला, असं विचारलं जातं. आणि मग हेही समर्थक विचारतात की खरंच काही करत नाही, खरं तर त्यांना करून घेण्याची इच्छा असते आणि हे काही करत नाही असं सांगत असतात. काहीच करत नाही देवेंद्र असं म्हणल्यासारखं वाटतं. ते शरद पवार बोलले होते ना, असं करून बरा पैलवानात कुस्ती बराबरीच्या माणसात होत असते, अशा सोबत नाही असं म्हणले. तसं ते देवेंद्र काहीच करत नाही असं मला म्हणल्यासारखं ते वाटतं. मला या अशा लोकांना देवेंद्र काय काय करतो हे जरा दाखवून द्यायचं आहे. फरक मलाही हाच प्रश्न विचारायचा आहे, देवेंद्र काहीच का करत नाही? आपण केलेल्या कृतीचा गवगवा देवेंद्र का करत नाही? मी का करत नाही एकेरी भाषा वापरतोय बरं का, लक्षात ठेवा. एकेरी, देवेंद्र का करत नाही, देवेंद्र का बोलत नाही, असे शब्द मी वापरतोय. त्या एक तर जवळीकतेतून वापरतोय किंवा खरंच का करत नाही असा प्रश्न पडतो. जसं आपण सहज म्हणतो ना, तसा सहज पडणारा प्रश्न आहे. का करत नाही? का बरं असं असेल की काहीच करत नाहीत? बरं केलंय तर खूप, मग केल्याचं सांगत का नाही, हा प्रश्न पडतो ना आपल्याला. मी काय काय केलंय ते जरा नीट दाखवतो. योगी आदित्यनाथ जेवढ्या बुलडोझर कारवाया करतात आणि त्यांच्या कारवायाचा गवगवा होतो ना, तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त कारवाया देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आहेत. अलीकडच्या काळातल्या नंतर दाखवतो, जुन्या आधी दाखवतो. नागपूरमध्ये दंगल झाली होती हिंदू मुस्लिमांच्या मध्ये सणावाराच्या काळामध्ये, आणि त्या काळात नागपूरमध्ये दंगल करू पाहणाऱ्या मुस्लिम गुंडांची घरं देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने नागपूर महानगरपालिकेकडून उद्ध्वस्त केली होती. बघा चालू. मुद्दा क्रमांक 2, छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक प्रकरणातील निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन अहमदच्या घरावर बुलडोझर चालवून ते पाडण्यात आलं होतं. कोर्टात जायच्या आधी 2 घरं साफ केली होती. दृश्य दाखवतो. खरं वाटतंय की नाही वाटत? झालं ना, म्हणजे नागपूर झालं, संभाजीनगर झालं. अजून एक जुनं प्रकरण सांगतो. मीरा रोडला मिरवणुकीवरून गोंधळ झाला, राडा झाला, मारामारी झाली. तिथल्या आरोपीची घरं बुलडोझर लावून साफ करण्यात आली होती. दृश्य बघा ना. अरे क्या बोलता भाई? झालं. आता हे 3 झालेत. 4थं बदलापूरचं प्रकरण. त्या नराधमानं कांड केलं आणि नराधमाला संपवलं. बातम्या बघितल्यात तुम्हाला ते संपवलं. आणि माझं यात अजून एक म्हणणं आहे, या सगळ्याचा त्या काळातल्या कनेक्शन होतं कर्नाटकशी. या सगळ्याचं कर्नाटकातूनच का होतं हा एक वेगळा विषय, त्याच्यावर शोध घेऊ, आपण बोलू. आधी बोललोय सुद्धा मी, सगळे संबंध कर्नाटकाशी का जोडले जातात ते. आता आणखी काही घटना दाखवतो. पुणे दापोडी दर्गा, पुण्यातला दर्गा कसा साफ केला बघून घ्या. बोपोडी
मेट्रो पिल्लरच्या जवळ असलेला दर्गा बुलडोजर लावून साफ करण्यात आला. बघून घ्या. मुंबईतील पवई इथलं अवैध मुस्लिमांचं बांधकाम पाडण्यात आलं. जरा बघून घ्या. मुलुंडमध्ये अमरनगर नावाच्या भागामध्ये कसं साफ करण्यात आलं ते बघून घ्या. बांद्रा ईस्ट गरीबनगर बहुत 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 हंगामा हुआ यहाँ पे, ते बघून घ्या. पुण्यात एक प्रकरण घडलं होतं नकली दारू विकणाऱ्या माणसांचं, बनावट दारू विकणाऱ्या माणसांचं. आणि या बनावट दारू विकणाऱ्या माणसांची घरं बुलडोजर लावून पाडली होती, उद्ध्वस्त केली होती. बघून घ्या. मग एवढी उदाहरणं आपल्या समोर असताना एन्काउंटर सहितची देवेंद्र फडणवीस काहीच का करत नाही, कुछ करते क्यों नहीं, अशी ओरड करण्याची आवश्यकता आहे का? उत्तर प्रदेश प्रचंड बहुमताने जिंकलेलं राज्य, मुख्यमंत्री बहुसंख्य समाजातला, या मुख्यमंत्र्यांनी केलेली कृती तिचा गवगवा होणं स्वाभाविक आहे. मी तुलना करत नाही, स्वाभाविक आहे. बहुमत नसलेलं राज्य आणि अत्यंत अल्पसंख्य असलेला मुख्यमंत्री, त्याच्या हातून या घडलेल्या कृतीचा गवगवा केला गेला तर काय घडेल? तुम्ही विचार करा. एकट्या मराठवाड्यातून 3 आंदोलक, आता तिसरा कॉक्रोचवाला आलाय, फडणवीसांना शिव्या घालत असतात, आय माय काढत असतात, चिन्ना टन्ना फेम बनलेले असतात. अशा स्थितीत या सगळ्या केलेल्या कारवाया उघड करून सांगून त्याचा गवगवा केला तर काय होईल? आणि त्यात पुन्हा काय बसलेतच असीम ज्ञान असलेले विश्वारंभाचे नेते पुन्हा ओरडायला, काही अंधारातले लोक पुन्हा ओरडायला, आणि सकाळचा तो प्रातर्विधीवाला संपादक तोही बसलेला असतो बोलायला. अशा माणसांच्याकडून होत असलेल्या आघाताला टाळत टाळत काम करणारे मुख्यमंत्री काम करतायत हे दिसलं पाहिजे. यासाठी हे सांगायला आलोय. मला खात्री आहे याच्यानंतर त्यांना विरोध करणारे बघा कसं संपवलं जातंय असा गोंधळ घालतील किंवा काहीतरी सांगताय असं बोलायला लागतील. हे बोलणाऱ्यांनो बोलू द्या. माझं प्रेम, माझा विचार, माझी माहिती माझी आहे, ती मी मांडत राहणार. आणि उद्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्यायला मी येणार आहे. लोक मला विचारतात एखाद्याची चाटायची म्हणजे तरी किती चाटायची? म्हणजे भाजपवाल्यांची, भाजपच्या नेत्यांची, मोदींची, असा अनेकांचा प्रश्न असतो मला. काय कधी कधी मळमळ होऊ लागली, जळजळ होऊ लागली की काही चाटण आपण चाटायची असतात, किंवा ज्यांना चाटण जमत नाही त्यांना आपल्या चमच्यात घेऊन चाटायला द्यायची असतात. ते चाटायला देण्याची प्रक्रिया का होतीये ते सांगायला उद्या येतोय. नमस्कार.